शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. कुलस्वामिनी आई तुळजा भवानी. माग आवाज येतो का? भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. ज्या नामदार साबीरबाई शेख यांनी या जुन्नर तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या शाखांची रोपटी लावली, त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं, ते नामदार साबीरबाई शेख यांना देखील वंदन करतो. आज आपल्या जुन्या बोरी कांदळी गटातील सर्व शिवसेनेला मानणाऱ्या सर्व शिवसैनिकांच्या कौटुंबिक स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय बाबाशेठ परदेशी, भास्कर शेठ, मंगेशांना काकडे, वैभवजी नलावडे, सुनील भाऊ पवार, आमचे बंशी शेठ चतुर, आदरणीय लक्ष्मणरावजी शेरकर, बाबाशेठ शेरकर, आमच्या सर्व परिसरातील गावांचे शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, उपस्थित सर्व सरपंच, उपसरपंच, प्रमुख पदाधिकारी, उपस्थित बंधूंनो आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनो. खरं तर आमचे अनेक सहकारी जुन्नरून देखील आलेले आहेत. खरं तर आजच्या या छोटेखानी मेळाव्याच्या मागचा मूळ उद्देश मगाशी अनेकांनी सांगितला. मी माघार घेतल्यानंतर अनेक शिवसैनिकांमध्ये प्रचंड नैराश्य होतं, ते साहजिकही होतं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी 4 तारखेला ज्या पद्धतीनं सर्व काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या अनुभवल्या आणि त्या अनुभवल्यानंतर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्य आलेलं होतं, शिवसैनिकांमध्ये नैराश्य आलेलं होतं आणि त्यांची समज काढून पुन्हा एकदा या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी यावं. मागचे 2 दिवस मी स्वतः असेल, बाबा शेठ, सुनील भाऊ पवार, भास्कर शेठ, मंगेशांना काकडे, आम्ही सगळ्या सहकाऱ्यांकडे गेलो, त्यांना भेटलो आणि त्या सगळ्यांचा एकच मोठं होता की आपल्याला तिकीट मिळायला हवं होतं. बाबा शेठनी सांगितलं, मंगेशांनी सांगितलं, शेवटी महाविकास आघाडी आहे, ही महाविकास आघाडी सरकारमध्ये किंबहुना महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे 3 पक्ष आहेत आणि ज्या पक्षाचा जिथं आमदार आहे त्याला ती जागा जाते, हे अलिखित सूत्र आहे. त्यामुळं आपल्याला इथं उमेदवारी मिळू शकली नाही. हे सगळ्यांच्या गळी उतरवणं आम्हाला शक्य झालं आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की तुम्ही आम्हाला स्वतंत्र येऊन सांगण्यापेक्षा आपले सगळे कार्यकर्ते बोलून घेऊ, एक छोटेखानी मेळावा घेऊ आणि कार्यकर्त्यांना कामाला लागायला सांगू. म्हणून आजचा खरं तर मेळावा आयोजित केला. काल संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आपण फिरतच होतो आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना फोन केले गेले, सगळेजण आले. तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. खरं तर मागच्या साधारणतः 2007 पासून बाबा शेठ मी या विभागाचं नेतृत्व करतो लोकप्रतिनिधी म्हणून. त्या अगोदरच्या काळामध्ये देखील साधारणतः 1990 सालापासून, खरं तर शिवसेनेमध्ये 1985 सालापासून काम करताना कॉलेज संपलं, ही 14 गावं आंबेगाव विधानसभेला जोडलेली होती. 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून 1990ची विधानसभा, लोकसभा, त्याच्यानंतर आलेली 95ची विधानसभा, लोकसभा, त्यानंतरची 99, 2004, 2009, 2014, 2019 आणि आता 2024 या परिसरामध्ये शिवसेनेचे नेतृत्व करत असताना प्रथमतः उपतालुका प्रमुख म्हणून काम केल्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, लोकांची नाळ जोडली गेली, लोकांचे प्रश्न सोडवत गेलो आणि लोक खूप जोडली गेली. ती भावनिकही झाली, भावनेने जोडली गेली, शिवसेना म्हणून जोडली गेली. खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 4 अक्षराची शिवसेना आज तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या निमित्तानं मला करता आलं. 14 गावाचा बालेकिल्ला तसा तर काँग्रेसचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा, तिथे शिवसैनिकाला उभं देखील राहता येत नव्हतं. अशा या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जात असताना, साबीरबाईंचे विचार घेऊन जात असताना 2007ला पंचायत समिती मांजरवाडी, खोडद, हिवरे, वडगाव, कांदळी, साळवाडी ही 6च गावं होती, पण ती प्रचंड ताकदीनं बांधली. लोकांचा प्रचंड विश्वास बसला, काम वाढत गेलं, काम करत गेलो, काम वाढत गेलं. 2012 साली या सगळ्या तालुक्यातील 8 पैकी 7 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ राखीव झाले. केवळ एक बोरी कांदळी तो ओपन झाला, म्हणजे सर्वसाधारण आला आणि मला तिथं संधी 100% माझं तिकीट तिथंच फायनल झालं. आणि त्या याच्यामध्ये देखील ज्या कांदळीत आपण आहोत
त्या कांदळीतील आमचे सहकारी मित्र बाळासाहेब बडे यांच्या विरुद्ध मला लढावं लागलं. ती आमची, मी म्हणेल की आम्ही दोघे खूप चांगले मित्र, पण या गावात त्यांचं प्रस्थ असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रस्थ असताना देखील या गावातल्या सगळ्या मंडळींनी मला इथून 1000 मतं मिळवून दिली. हे सोपं नव्हतं. या गावातला उमेदवार, ते विद्यमान सरपंच, त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे खूप जुने सहकारी, याच भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी, काँग्रेसचे अनेक नेते मंडळी, पण या सगळ्यामध्ये जनतेने प्रेम दिलं, मला निवडून येता आलं. आणि त्या 5 वर्षाच्या कालामध्ये साधारणतः 12 ते 17 या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकास कामं करता आली. विकास कामं करत असताना लोकांचे व्यक्तिगत प्रश्न त्याला देखील वाचा फोडता आली, त्याला अन्यायाला वाचा फोडता आली, लोकांचे प्रश्न सोडवता आले. 2016 साली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी विश्वास टाकला आणि मला तालुका प्रमुख पद दिलं. आणि ते तालुका प्रमुख पद मिळाल्यानंतर भास्कर शेठ तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडी वस्तीवरती जाऊन शिवसेनेचं संघटन वाढवण्याचा प्रयत्न केला. आज खरं तर जे माझ्या निष्ठेवरती, विश्वासावरती शंका घेतात, त्यांनी जरा जाऊन बघावं, शिवसेनेच्या शाखा किती आहेत हे त्यांनी सांगावं, शिवसेनेमध्ये आपण असताना काय केलंय ते सांगावं. खरं तर मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाला नाव घेऊन मोठं करायचं नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील निवडणूक हारले, पण ते पक्ष सोडून गेले नाही. हे एक निवडणूक हारले आणि लगेच पक्ष सोडून पळून गेले. आणि आता त्यांना मी सांगतो, मी खात्रीशीर सांगतो, उद्धव साहेबांनी यांना काय बोलवलेलं नव्हतं. यांना वाटलं आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून ते आले आणि पुन्हा एकदा दुसरीकडे गेले. मला कोणाला नाव घेऊन मोठं करायचं नाही. मी प्रामाणिकपणाने शिवसेनेबरोबर काम केले, प्रामाणिकपणा जपला, निष्ठा जपली. ते तो त्यांचा विषय, ते मी त्यांच्याशी किरकोळ गोष्टीत मला त्याच्यात रस नाही. प्रामाणिकपणाने शिवसेनेचं काम केलं, शिवसेनेचा एक एक मावळा गोळा केला, शिवसैनिक गोळा केला आणि या तालुक्यातली शिवसेनेची संघटना वाढवण्याचं काम केलं. 2016 साली आदरणीय आशाताई खूप आजारी होते, आपण सगळ्यांना माहिती आहे. जुन्नर नगर परिषदेची निवडणूक होती. त्या काळामध्ये तालुका प्रमुख म्हणून रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चेतनजी पाहिले, अमोलजी तुम्ही सगळ्यांनी पाहिले, वाणी साहेब तुम्ही सगळ्यांनी पाहिले, 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी असेल, संतोष नाना असतील, संजूभाई परदेशी असतील, एका कुटुंबात जाऊन तिथं शिवसेनेचा नगरसेवक बाबाशेठ आमच्या विरुद्ध, ते आमचे मित्र होते, पण तरी सुद्धा शिवसेनेची प्रामाणिकपणे निष्ठा राखून अशा ताईंच्या गैरहजेरीत शिवसेना संघटना उभी करण्याचं काम केलं आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष तिथं निवडून आणण्याचं काम केलंय. तुम्ही माझ्या निष्ठेवर काय शंका घेता? मगाशी राहुलजी बोलले त्याच पद्धतीनं आज जे म्हणतायत शिवसेना वाचवायची, राहुल तुम्ही खरंच चांगलं बोललात. कोणती शिवसेना वाचवायची हे पहिलं सांगा आणि नंतर सांगा शिवसेना वाचवायची. हे सगळ्या नौटंकी जनतेला कळायला लागलेल्या आहेत. या जनतेच्या नौटंकी आता लक्षात आलेल्या आहेत. माझी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे, कळकळीचं आव्हान आहे, शिवसेना ही विचारांची संघटना आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या विचारांनी भारावून गेलेला शिवसैनिक आहे. तो कोणत्या आमिषाला असा सहजासहजी बळी पडणार नाही. मला वाटतं आमचा एक मित्र, त्याला काय खूप मोठं करायचं काम नाही. अरे ज्याची जनतेत पत आहे ना त्याला लोक अशी सहज निवडून देतात. आमचे भास्कर शेठ गाडगे ज्यांनी शिवसहकार सेनेचं पद घेतलं, मनापासून काम केलं आणि आज त्यांना तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळून ते निवडून आले. बाजार समितीला कोणा एकाच्या ताकदीवर नाही. आणि शरददादा सोनवणे हे म्हणतात की आम्ही माऊलीसाठी मतं मागितली. अरे सोड, त्याच्या अगोदर तुमच्यासाठी आम्ही पायाला पानं बांधले. काय सांगता तुम्ही? शिवसेनेवर बोलायचं काम नाही, माऊली उत्तर नाहीच नाही. तुमची ऐपत पण नाही, लायकी पण नाही. माझा शिवसैनिक जोपर्यंत शांत तोपर्यंत शांत. तुम्ही पदासाठी 6 पक्ष सोडले, जरा हिशेब द्या जनतेला. किती पक्ष झाले तुमच्या पहिल्यापासूनचे? काय हिशेब सांगता तुम्ही? काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, शिवसेना झाली, मनसे झाली, परत शिवसेना झाली, परत राष्ट्रवादीचे तुम्ही YB सेंटरला जाऊन तिथं पाया पडलेत, मातोश्रीवर परत गेले. अरे तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. पक्ष आणि पक्ष. आता तुम्ही सांगता काय जनतेची सेवा? कसली जनतेची सेवा? अरे जनतेची सेवा तर मी पण करतो, मला गरज नाही. मातोश्रीचा आदेश म्हणून मी माघार घेतली. तुमच्यासारखा 50 जणांच्या याच्यावरती जाणारा नाही. मी प्रामाणिक शिवसैनिक आहे. मातोश्रीचा प्रामाणिक शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा प्रामाणिक शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे. शिस्तीचा शिवसैनिक आहे. पक्षाचा आदेश आला, पक्षाचा आदेश पाळला. मला काय ते आमदार बिमदार याच्यात काय हो? आमदाराला पण पत्र्याखाली जाळणार आहेत.
आणि जो सामान्य आहे ना तुमच्या माझ्यासारखा त्यालाही तिथं जाणार आहे. हे पक्ष भिक्ष याच्याशी किंवा तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवायचं काम नाही. आमचा पक्ष एकच, जनतेची सेवा आणि शिवसेना, या 4 अक्षराशी आम्ही बांधील आहोत. आम्हाला गद्दारी करायची असती कधीच केली असती. आज ते काहीतरी सांगायचं काम करतात. माझी हात जोडून विनंती आहे बाबांनो, मी जर कापड काढायला सुरुवात केली ना तुम्हाला जनतेच्या दरबारात उभं राहता येणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं माऊलीशी पंगा घेऊ नका. तुम्हाला हे जड जाईल. ती जी आहे ना तुमचा फौज फाटा येडा, त्यांना पण नीट सांगा. माऊली जर एकदा सुटला तर तुम्हाला नीट उभं राहता येणार नाही. तुमचं काय काय आमच्याकडे सगळा हिशेब आहे. त्यामुळे तुम्ही सांगायचं काम नाही. माऊलीनं बाजार समितीला संजय काळेंच्या खालोखाल मतं घेतली. ते जनतेचं प्रेम आहे. तुम्हाला जनतेनं नाकारलंय. दांगट साहेब काय सांगतात, तुम्ही काय सांगता गद्दारीचं? अरे जिल्हा प्रमुख इथं आले, तालुका संपर्क प्रमुख आले, त्यांच्या समोर बैठक झाली अण्णा, आणि तालुका संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांनी आदेश दिला की सहकार्याची निवडणूक आहे, आपली माणसं निवडून येण्यासाठी तुम्हाला काय वाटेल ते करा. तुम्ही आता याची भाषा सांगता काय? काढायला पाहिजे होतं. अरे तुम्ही याची बाळगा थोडी, तर तुम्हाला पक्षातून काढलंय त्याची थोडी वाटू द्या दादांनो. तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, आम्हाला वंदनीय आहात. तुमचा आम्ही कायम आदर केला. आमची अडचण झाली तुमच्यामुळं तरी आम्ही बाबाशेठ आदर केला. काय म्हणले तुम्हाला? पक्षाचं तिकीट मिळालं तर आणि अपक्ष मिळालं तर कुठं बोलले? मातोश्रीच्या दारात. अरे तुमची काय आता मला खरंच खूप खूप ज्येष्ठ आहेत दांगट साहेब, मला तुमच्यावर शपथ, तुम्ही खूप मला आणि आदरणीय दांगट कुटुंबाबद्दल मला प्रचंड प्रेम आहे, आदर आहे, निष्ठा आहे. साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने चला. तुम्हाला जे योग्य वाटलं तुम्ही केलं, आम्हाला त्याच्याबद्दल अजिबात काय म्हणायचं नाही. पण शिवसैनिकांना चुकीचा मेसेज लोकांमध्ये देऊ नका, चुकीच्या पद्धतीने काही बोलू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, राजकारण आहे. 20 तारखेला मतदान होऊन जाईल, 23 तारखेला आमचे फटाके फुटतील, त्याचा आवाज तुमचा काठथळ्या बसवणारा असणार हे तुम्हाला सांगतो. आणि सत्यशील दादाबद्दल काय सांगतात? तो एक कोण बाबा म्हणला का शिवसेना शेरकरांच्या दारी. अरे तुम्ही काय सांगता? आणि ते म्हणतात की कोणा शिवसैनिकाला दिलं? प्रसन्नांना डोके कोण होते? ज्यांना कारखान्यामध्ये आदरणीय शेडबाबा असताना, अण्णा असताना या शिवसैनिकांना, संतोष नाना खैरे कोण होते? शिवसैनिकच ना. शरद अण्णा चौधरी कोण होते? शिवसैनिकच. बकुशेठ आढळले कोण आहेत? शिवसैनिकच. अशोकदादा हांडे शिवसैनिक. अरे किती जणांना कारखान्यावर संधी दिली. तुम्ही उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका. मी परत सांगतो आणि सत्यशील दादा सांगतात आणि मी सांगतो, आदरणीय सोपानांना शेरकर हे कडवट शिवसैनिक होते. त्यांनी शिवसेनेची शाखा केली नका. तुमचे संबंध होते ना राजकीय, आपली मतमतांतर काही असतील, पण तुमच्यासारखे 50 दार त्यांनी पाहिली नाही. जे शिवसेनेवर बोलतात त्यांचा शिवसेनेचा काय संबंध हो? ते आमचे जावई पिंटू शेट वाळून, त्यांचा शिवसेनेचा काय संबंध? कधी ते शिवसेनेबरोबर होते? त्यांना काय डीएनए, तुम्ही कोणचा डीएनए चेक करायला सांगता? जे काँग्रेसमध्ये, जे राष्ट्रवादीत होते, तिकीट नाही मिळालं म्हणून काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमधून गावाला आले. इथं स्पेस सापडतोय का कुठं पाहायला? 3-4 महिने टेस्टिंग केले. इथं जागा आहे, काँग्रेसमध्ये जागा आहे का, राष्ट्रवादीत जागा आहे का, शिवसेनेत जागा आहे? तुमच्या लक्षात आलं, तुम्ही शिवसेनेत आले, शिवसेनेने तिकीट नाकारलं, तुम्ही मनसेत गेले, मनसेतून परत तुम्ही शिवसेनेत आले, शिवसेनेतून परत तुम्ही शिंदे सेनेत गेले, परत तुम्ही तिकिटासाठी मातोश्रीकडं विचारणा केली, जोडे झिजवले, परत तुम्ही राष्ट्रवादीकडे तुतारीसाठी मागणी केली, आणि तुम्ही त्यांचा डीएनए चेक करायला सांगता? काय हसण्यासारखं राव आहे, कमालीची गोष्ट आहे. कोणचा डीएनए चेक करायला सांगता? थोडा अभ्यास करा. पिंटू शेट वाळून तुम्ही आमचे जावई आहात, अभ्यास करा, हसं करून घेऊ नका. शरद दादा आमचे दुश्मन नाहीत, शरद दादा आमचे मित्र आहेत. ते जसे म्हणतात माऊली आमचे मित्र आहेत. आठवा 2018ची निवडणूक, 2019ची निवडणूक, काय परिस्थिती होती? कुणी तुमचं छातीवर वार घेऊन कुणी काम केले? ह्याच माऊली खंडागळ्याने पाया पडलोय शिवसैनिकांच्या. कुणी तुमचं काम करायला मागत नव्हतं, ह्या पठ्ठ्याने सगळ्यांकडे नेले. बनशीशेठ बरोबर आहे का? अण्णा बरोबर आहे का? चुकीचे? या माणसाला एका माताने पाडायचं पाप केले. तुम्ही शिवसेना वाचायला निघालात. ज्या मंगेश काकडेंनी 2017ला स्वतःचा भाऊ उभा करून याला पाडलं, पण या माणसाने प्रामाणिकपणाने 2019ला त्यांनी काम केलंय, शिवसेनेचं, शरददादांचं काम केलंय. अरे आमचा बबनदादा कुलवडे गेला बिचारा, त्याच्या विरुद्ध तुम्ही माणूस उभा केला. आमचा ऋषीभाऊ डुमरे, त्याच्या विरुद्ध माणूस उभा करून हे पाप पुढे फेडायला तुम्ही सांगता शिवसेना वाचवायला निघालो, आणि काहीतरी खोटं सांगतात. मी म्हणालो तुम्हाला एकदा, या शिवाजीदादा आढळराव पाटलांना
विचारा आणि आणा तुम्ही शिवाजीदादांकडून काय हे खरं बोललेत म्हणून. किती लबाड्या करणार. हे मार्केट नाही दादा नो, हे जुंदरी आहे जुंदरी, एका फटक्यात आडवं करतील. जरा काही पथ्य पाळा. मी आतून बोललो तो खूप अवघड जाईल. शिवसेना वाचवण्याचं काम तुमचं नाही, तुमची गरज पण नाही. गरज आहे या सामान्य शिवसैनिकांची. सगळ्यात मोठं पद यांच्याकडे. हे शिवसेना वाचवतील, तुमची गरज नाही. ज्या वेळेला शिवसेनेला गरज होती ना, अरे तुम्ही किरकोळ आहे तो 40 आमदार सोडून गेले, फाट्यावर मारले उद्धवजींनी. त्यामुळं अशा किरकोळ कारकोळ लोकांना उद्धवजी विचारत नाहीत, विचारणार पण नाही. त्यामुळं खूप उलगडा करू नका मित्रांनो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. झालं, मी माघार घेतली, विषय संपला. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय, आपण शिवसेनेचे निष्ठावान, प्रामाणिक आणि शिस्तीचे शिवसैनिक आहोत. साहेबांनी आम्हाला एवढंच दिलंय, बाळासाहेबांनी. सगळ्यात मोठं पद कोणतं आहे? माऊली खंडागळ्याचं तालुका प्रमुख मोठं नाही, भास्कर शेठचं शिवसहकारचं मोठं नाही, बाबा शेठचं मोठं नाही, मंगेश अण्णाचं मोठं नाही. सगळ्यात मोठं पद जे आहे ना ते शिवसैनिक आहे, ते तुमच्याकडे आहे. कुणी मायकाला तुमचं शिवसैनिक पद काढून घेऊ शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार तुमच्या ठासून भरले. उद्धवजींना आपल्याला मुख्यमंत्री करायचंय. आणि काही झालं, जे आज बोलतायत ना त्यांच्या नाकावर टिचून आपल्याला 23 तारखेला ज्या वेळेला पेट्या फुटतील ना, आपल्या सगळ्यात जास्तीची आघाडी ही आपल्या 14 गावातून बोरी कांदळी काटातून पाहिजे. आमिषाला बळी पडू नका. जर आपण आमिषाला बळी पडलो असतो तर खपून गेलो असतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे. तुम्हाला शिवसेनेची वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची शपथ आहे, तुम्हाला उद्धव साहेबांची शपथ आहे, तुम्हाला वंदनीय शिवभक्त साबीरबाई शेख यांची शपथ आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी या वेळेला आपल्याला तुतारीचं काम करायचंय. शेवटी आम्ही आघाडीत आहोत. ते सांगतायत की आता मला काही कळत नाही. तुम्ही आहात लक्ष्मणराव. आज वाणी साहेब हे म्हणतात शिवसेना शेरकरांच्या दावणीला बांधली, शेरकरांचा काय समज का हो? 2014ला तुम्हाला शेरकरांचं गोड लागलं का? तेव्हा गोड लागलं शेरकरांचं, आता कडू लागायला लागलं. अरे काय म्हणजे तुमच्या फायद्याचं असलं का गोड? तुम्ही खाल्ला का सत्यनारायचा आणि दुसऱ्याने घेतल्यावर थोडी बाळगा जरा, जनाची नाही तर मनाची तरी. अजून माझ्याकडे लय भांडवल आहे. मी मगाशी सांगितले, मी कापड काढील ना तुम्हाला, इतका हे करून ठेवील का विचारता सोय नाही. शेरकरांचं आदरणीय सत्यशील दादा शेरकर तरुण सहकार्य कारखान्यात काम करत होते. त्यांचा काय स्थानिक लोकाधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधच नाही. ते काय कधी सरपंच झाले नाही, ते काही झेडपी झाले नाही. त्याच्यामुळे विकास कामाचा काय प्रश्न येतो? तुम्ही पाहिला असेल अडचणीच्या काळामध्ये पठारावरती पाण्याच्या टाक्या देणं असेल, चारा देणं असेल, आदिवासी भागामध्ये पाणी देणं असेल, हे काही कारखान्याच्या कक्षेत बसत नाही. पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून सत्यशील दादांनी ती जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांना बाळकडू शेठ बाबांचं आहे, सोपान शेठचं बाळकडू आहे. सोपान शेठ सारखा एक दिलेर माणूस, सगळ्यांना सामावून घेतलेला माणूस, त्यांचे चिरंजीव आहे सत्यशील दादा. तुम्हाला वाटत असेल ते कमी आहे, कमी नाही. जे लय भारी आहे तुम्हाला दिसत. 20चा घाट बघा तुम्ही आणि 23ला तुमची बारी घेऊन, मग तुम्हाला कळत सगळ्या दारुगोळा 23ला रिकामा होणार. काळजी करायचं काय कारण नाही. सत्यशील दादा हे दिलेर आहेत, तुमचा संबंध नाही. शेवटी कारखान्याशी संबंध ज्याचा आला त्याला माहिती. ज्यांनी साखर खाल्ली त्याला गोड आहे का कडू आहे माहिती. ज्यांनी खालीच नाही किंवा काही काहींना डायबिटीसच झालाय, ते खातच नाही, त्यांना कायम साखर कडूच लागते. मित्रांनो, मला तुम्हाला विनंती करायची, मगाशी कोणीतरी सांगितलं सत्यशील दादामध्ये माऊलीला बघायचं. मी 100% तुम्हाला खात्रीने सांगतो, मला खात्री आहे तुम्हाला कशाचंच काय कमी पडणार नाही. या पूर्व काळात देखील कुठेही कोणतेही काम असू द्या, ITIचं काम जरी असलं ना कारखान्याचं, एक फोन केला या पूर्व काळात सत्यशील दादांनी एकाही कामाला कोणाला आडवं लावलंय कधीच नाही. जिथं जिथं ज्या ज्या वेळेला शक्य होईल, जे जे काम करणं शक्य आहे सत्यशील दादांनी केलंय. त्यामुळे यांनी आम्हाला शेरकर सत्यशील दादा सांगूच नाही. तुम्ही काल आले भाऊ तालुक्यात, ही जुंद्रीले कलाकार आहेत, तुम्हाला कळल काय ते. 23 तारखेला तुम्हाला निकालात कळल. उरलेले फटाके आपण राखून ठेवलेत, अजून खरेदी करून ठेवा. आपल्या कार्यकर्त्यांनी स्टॉल लावले होते त्याच्यातले अजून घ्या. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आता हे वाईट वाटलं, तुम्हाला वाईट वाटलं राहुल भाऊ, सगळ्यांना वाईट वाटलं, मला वाईट वाटलं. मला वाईट वाटलं नाही का? मला आमदार व्हावा असं वाटत नाही का? पण शेवटी आमदार एकच आहे ना. 288 मध्ये मला वाटतं 10,000 लोक उभे राहिलेत. किती आमदार होणार आहे? 288. अरे मी तुम्हाला सांगतो, आमदार या पदापेक्षा जनतेच्या मनातला आमदार तुम्ही माऊलींना करून ठेवले माझ्यासाठी. कोण रडतं कोणच्यासाठी दादा? यांच्यासाठी कोण रडलंय का? काय तुम्ही ज्येष्ठांचा सन्मान केला आम्ही पाहिलंय.
आता ते मला बोलेल मी थोडं, अजून सगळा दारूगोळा एकदम माझ्याकडे खूप दारूगोळा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, कोणावर टीका टिप्पणी करायचं नाही, कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. आपलं एकच एम आहे, आपला एकच गोल आहे. आदरणीय सत्यशील दादाला काही करून तुम्ही शंका घ्यायचं कोणी कारणच नाही. मी तुम्हाला आज लिहून देतो, स्टॅम्पवर लिहून देतो, आणि कुणी या पैज लावायला माझ्याबरोबर 100% 23 तारखेला सत्यशील दादा आमदार झालेले आहेत. काळजी करायचं काम नाही, फक्त आता एक करा. आघाडी किती आहे ते बघा. आज काहीतरी ते काय होतं, ते काय कसलं काय गौप्य, कसलं काय स्पोर्ट, अरे काय दादा लावले, खेळ लावला, खेळ निवडणूक विधानसभेची, आणि रोज एक काहीतरी उंदीर मांजर सोडायचं काम चाललंय. मला काय कळाना, हा पोरकटपणा आहे. आपण विधानसभेची निवडणूक लढतो, या तालुक्याच्या विकासाच्या विजनचं बोला, या तालुक्यासाठी आपण काय करणार आहात ते बोला, जनतेसाठी आपण काय करायला पाहिजे हे बोला. लोकांच्या खूप अडचणी आहेत, लोकांना खूप गरजा आहेत. व्यक्तिगत पातळीवरती टीका टिप्पणी सोडून द्या. माझी तुम्हाला विनंती आहे, जनतेच्या या तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला काय करता येईल. खरं तर तुम्हाला संधी मिळालेली आहे. जे आता दोघे तिघे आहेत ना, आमच्या बिचारा आशाताईला संधी मिळाली नाही, ती आमच्यासाठी आमच्या आशाताई आमच्यासाठी खूप मान्यवर आहेत, आमच्यासाठी खूप त्यांचे स्नेह आहे आमच्या मनामध्ये. राजकारणामध्ये अशा काही गोष्टी होत राहतात. आता जे काही दोन मंडळी आहेत ना, हे नुसते हम ये करेंगे वो करेंगे. अरे 5-5 वर्ष केलं ना तुम्ही, 5-5 वर्ष काय दिवा लावला ते सांगा जनतेला, काय दिवा लावायचा ते सांगा. काय झालं का तुम्हालाच द्या, तुम्हालाच द्या, तुम्हालाच द्या. ही बाकीचे का काही नाहीत का? द्या ना एकदा सत्यशील दादांना मोठ्या मनाने, म्हणा आता द्या सत्यशील दादाला. माझी तुम्हाला विनंती आहे, टीका टिप्पणी बाजूला सोडू. या तालुक्यामध्ये प्रचंड विकास आपल्याला करायचा आहे. त्या कामी आदरणीय मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांना तिथं आपल्याला करायचंय. हा तालुका वंदनीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणार आहे, बाळासाहेबांना, उद्धव साहेबांना मानणारा तालुका आहे. इथला कार्यकर्ता या नेत्यांना मानणारा तालुका आहे. राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे. ते 100% येणार म्हणजे येणार, आणि त्यामध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपला हक्काचा माणूस आदरणीय सत्यशील दादा शेरकर तिथं विधानसभेमध्ये जाणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला माझी सगळ्यांना विनंती आहे, आता जुने गिले शिकवे काढून टाका, नाराजी बिराजी काढून टाका, उद्यापासून कामाला लागा. आपल्या गावामध्ये आपली मतदार यादी घ्या, मतदार यादीचं वाचन करा, सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन बसा. आपलं बटन सत्यशील दादांचं बटन 2 नंबरचं बटन आहे. त्याच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस ही आपली निशाणी आहे, त्याच्या समोरचं बटन दाबा. आपल्या गावामधून लोकसभेपेक्षा देखील जास्तची आघाडी. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, लोकसभेच्या वेळेला एकास एक लढत होती. डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांना 1,08,119 मते या तालुक्यात मिळाली. आता तर 5 उमेदवार त्यांचे आहेत. आपला महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आहे आदरणीय सत्यशील दादा शेरकर. समोरचे 1 2 3 4 आहेत ना, मला वाटतं 4 आहेत का 5, 4 उमेदवार त्यांचेच आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. कदाचित 1,08,119 पेक्षा जास्त मतदान होऊ शकतं. त्यांच्यामध्ये हे मतदान 4 जागी होणार आहे, आपलं मतदान 1 जागी राहणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तालुक्यामध्ये सत्यशील दादाला 1,10,000 पेक्षा जास्तीचं मतदान झालं पाहिजे. हे कसं होईल या काही सगळ्यांनी सत्यशील दादांना खूप मोठ्या मताधिक्यानं आपण सारेजण निवडून देऊया. आपल्या सगळ्यांना ते आवाहन करतो, आणि येत्या 20 तारखेपर्यंत सगळ्यांनी एकदम टाईट फिट राहायचं. आपला बाणा जो आहे शिवसैनिकाचा तो आपण सगळ्यांना दाखवून देऊया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र, जय गुरुदेव.